कल्लू मामा 1200 जमा बरोबर ना. कल्लू मामा 1200 जमा. पातळ सालीचं लिंबू नरम लागतो. 100 का 2 किलो. 10 रुपये वाचतात बहिणी. काय बोलणार. चला खुश. हे बघा एक बाबूचा वजन आणि माझा नवरो बघा केवढा वजन. दाखवा पिशवी दाखवा. एक बिचारा काम के बोझ का मारा की सब्जी के बोझ का मारा. सकाळ सकाळ चाललो भाजी पोरग्याक घेऊन. त्याका ऊन पण दाखवू आणि भाजी घेऊ. दाखवतोच थंडीच्या दिवसात कोणकोणते भाज्या किती रेटने मिळतात म्हणजे भाव काय ते. चला ही बघा ही आमची सोसायटी. तिथून ए विंग पासून ते डी विंग पर्यंत एवढी मोठी सोसायटी आहे. हा त्याचा डी विंगचा शॉर्टकटचा गेट आहे. आणि त्या काय जरा बाहेरची हवा पण होई ना. आता 2 महिने झाले ना बरोबर की नाही. मजा येता हसता. तो आता माका पण भाजी आणूक देतात. आजी बसलेली घरी तर ठेवायचा ना. त्याका फिरूचा होता तो बघा किती हसता खतखतावून. आपलं विरारचं होलसेलचं भाजी मार्केट दाखवतो तुमका. हा तिथे थोडे 5-10 रुपयाचा फरक असता भाजीच्या रेटमध्ये. लोकल मार्केटमध्ये जरा महाग भाजी गावतात. तरी पण कोणते कोणते भाज्या आता थंडीत स्वस्त आणि कोणते कोणते भाजी महाग. बघूया. तशी सोसायटीची सत्यनारायणची पूजा पण येते ना तेव्हा थोडे भाजी स्वस्त होतात आणि लग्नाक पण नाही. असं माझा अंदाज. असा काय नाही पण थंडीत जे भाजी जास्त उगवतात ना ते ह्या वेळेक स्वस्त गावतात. म्हणून ते स्टोर करूचे मटर वगैरे दाखवलेलो ना आम्ही व्हिडिओ. तो पण बघा. मटर आता आम्ही घेतलो. माका तर ठरवलं मटरची भाजी 5 किलो मटर घेणार आहे मी. बापरे. आणि बसवतले एक मोडूक सोलूक. व्हिडिओ करून दाखवा 5 किलो मटर कसं. किती मिनिटात सोलतली आहे. मिनिटं नाही लागतली. तास लागतली. इरड आमची 4-5 बिल्डिंग सोडली. बघ कुत्र्याच होता वाटता भोगता तो. ये आमच्या बरोबर मार्केटमध्ये फिरा. त्याका वायर बघून कायचं काय वाटलं. तुझ्या जाताना बिस्किट घालतो. भिया नको. पुढे पण अजून सोडले ना की आमच्या जवळच ईस्टला डिमांड आहे. डिमांडच्या बाजूक समोरच अगदी भाजीचा मार्केट भरता. ती बघा ती मोठी जी बिल्डिंग बनते ना 18 काय किती माळ्याचा टॉवर बनते बाबा. ईस्टला पहिल्यांदा. ईस्टमध्ये टॉवर नाही आहे पण तिथेच डिमार्ट आहे. ही 23 माळ्याची आहे. हा ती 25 आहे. ती 25 माळ्याची आहे का. ही 23 आहे. हा तो टॉवर. ईस्टला टॉवर कुठे होते. आता सुरुवात झाली मार्केटात. म्हणजे बघा सफरचंदाची गाडी, अननसाची गाडी, पुढे शाळाची गाडी आणि डिमांड दाखवा. आणि ही मोठी उंच बिल्डिंग आणि ह्या आमचा डिमांड. ते बघा बाजू. त्याच्या समोरच बरोबर भाजी मार्केट भरतात. थंडीत नारळ पाणी पिऊसारखा नाही म्हणून मी तिथे बघणार नाही. बोराईली बघा संक्रांती. अरे हा बोराईली. अहमदाबादची बोराईली. कैसा 30 का आधा. 1 किलो कितना 50. पेरू 30 का आधा 1 किलो 50 बोलतोय. मेथीचे बघा जोडीये पडल्यात आणि बाजू कोथिंबीर मोठी आहे बघ. 10 रुपयाला असतली. हा तो बघा आहे. तो गावचो बसलो. कैसा दिया 20 रुपया. और मेथी अंदाज चुकलो सरोचो 10 रुपये. मेथी कैसा दिया. क्या आपकी हे कैसे दिया नींबू. 10 का 1 20 का 3. 10 का 1 20 का 3. और ये कैसा दिया. मुला 10 रुपया. 30 ला 2 दे. 30 ला 2 दे. देता लो. कितना हुआ 40. फायनली मुळ्याची भाजी आमका 10 रुपयाक 1, 20 रुपयाक 2 आणि अळूची पानं आहात ना ती 15 रुपयाक 1 अशी 30 रुपयाक 2 म्हणजे टोटल 50 रुपये झाले. या बघा किती मोठा मार्केट असा. तुमका वय ते भाजे गावतात. वय ते भोपळ्या सुरणापासून गाजर. गाजर कैसा दिला भैया. 30 रुपये. कैसा 30. आवाज नहीं आएगा तो. 30 रुपया. कारली होत भोपळा आहे. आवळे होत. ती गाजरा पण होत ऑरेंजवाली. ज्यूस करतात ती. सगळा गावता. कांदे बटाटे टॅमॅटो. लिंबू 20 ला अर्धे आहेत आणि 30 ला 1 किलो. आता अर्धा किलो मध्ये किती येतात ते बघूया. नाही तर मग 10 रुपये देऊन 1 किलोच घेऊया. बरोबर का नाही हो गृहिणी. कॅल्क्युलेशन. लिंबू घेऊ कोय पण पातळ सालीचे घेऊ कोय. आणि आपण स्टोर कसे करतो तो व्हिडिओ पण असा. हा ना पातळ सालीचे. किलो मध्ये किती. पातळ सालीचो लिंबू नरम लागतो आणि जाड सालीचो लिंबू हे लागतो टणक. हे आपल्या भांड्याच्या बाहेरच रस गाळूच्या मोठे मोठे.
तोपर्यंत बाबून पण एक झोप काढले ना. मला वाटतं हो झाले असतं बघा अर्धा किलो. आता साईज तर मोठी मोठी आहे ना. देखा अंदाज बराबर एकच जास्त होतो है ना. परफेक्ट अंदाज. लोक म्हणतील गणपतीत चिबूड येतात आता चिबूड कसे येईल. काकडी आहे ती सांबारात घालतात ती. काकडी, हा. सांबार बनायचं का ना. गोड काकडी. पहिले तर ते हा म्हणतात मी पण हा म्हटलंय. नंतर गाजर कैसे दिया? 30 रुपये 1 किलो. सेम भाव. बैगन 20 रुपये किलो 20 रुपये किलो. बातुड़ रहता है बैगन. मैंने बोला ना डिलीवरी के टाइम पे नहीं खाना. फ्लावर 10 रुपये. फ्लावर मध्ये घेते गॅप नाही पाहिजे. गॅप असतात ना तर कीड असतात. ले 20 रुपये ले 20 रुपये. एक काढून घेतो होता. वजन किती न्यायचा घरात. विकत घेताना कसं सगळ्या डेट सकटच घेतात. सरप्राईज हा. वैनिक 5 किलो वाटाणे घ्यायचे होते पण पूर्ण बाजारात 5 किलो तर सोडा 1/2 किलो सुद्धा वाटाणे नाही आहेत. बोलतात बाजार बढ़ गया वाटाणे का. आता काय बोलणार तुमचं सांगा. हा? सध्या गाजर घेऊ. लाल लाल चाहिए मुझे. हाँ ये देखो. हाँ ऑरेंज मत देना वो मीठा नहीं रहेगा. नहीं ये मीठा सब रहेगा. अभी मांगता है काट के खिला देगा. काट के खिला. शुगर नहीं शुगर कमती डालने का. गाजर का ही मीठा ज्यादा चाहिए. उसका देखो पीछे का डंडा काला हुआ है. कौन सा इससे आपने डाला. ये हाँ इससे कोई मतलब नहीं है. काय एक कॉम्प्लिमेंटरी ताक बघतोय. खाऊ म्हणालो ना तो मग खाऊ नको. है ना. ये लो 60 है. 10 रुपये वापिस. 60 50 ना. हाँ चलो धन्यवाद. आला कैसा दिया. 20 का पाव. बघा थंडीत आलं स्वस्तच नाही. हा दे दो पाव. घ्या आलं. चला एक एक वस्तू घेऊन होता. द्या पैसे द्या. धर. तशी कड़ाक्याची थंडी पड़क नहीं है. आला खा चाय की मजा. आंवला 20 का आधा बोल रहे हैं. अभी 1 किलो 30 का दे रहे हैं. अच्छा है ना. हाँ सी विटामिन का स्रोत खाने का. अरे वो देखो खराब है उसमें. गावळ्याचे काय रेसिपी होय तर सांगा. हाँ हाँ तसे आमचे खाऊनच संपतात. खारात घाला ह्याच्यात करा लोणचं करा काय काय करू शकतात. अजून बीट घ्यायचा. बीट पैसे दिया हो आमचे होम मिनिस्टर कैशियर वहिनी. ये लीजिए. वो क्या है. कोला है. क्या कोला कोला. कोला. बट मटार क्यों नहीं है पूरे मार्केट में. वो समझ में नहीं आया. मटर बिक गया. बिक गया कभी. सुबह आते आते 5 बजे नाही भात. घ्या ते घे माल गप्पत. नसल भात. गजालीत घो खाल्लो. आवळे 70 रुपये त्याच्याकडे दिले. रवतीत आणि पैसे देऊन सुद्धा आवळे रवतीत त्यांच्याकडे. वैसे आपका वजन काटे पे कुछ भी नहीं है फिर भी देखो वजन गिरा है. हवा ऐसा क्यों. टोकरी का है. टोकरी का. अब आपको दिखाए. पता है. हाँ पता है चलो हमको, चलो. हम लोग एक हाँ? टोकरी रखेगा ना बराबर है. अरे बट बिना टोकरी के वजन है तो. बिना टोकरी को वजन रहेगा. जब टोकरी रखेगा देखिए. अरे इधर देखिए. पता है मुझे. चलो मेरे साथ सबको पता चल गया कि बिना टोकरी का भी वजन होता है. टोकरी रखने के बाद वापस होता है. अच्छी बात है. काय फुलकोबी फुलासारखं असा की भरलेला असा. हाय बदललो. हा? भरलेला आहे ना. जडा. कितीक म्हणता. 10 रुपये 10 रुपये. अरे वा. बरं आहे मग. अजून चायनीज चायनावाल्यांनी गाडी. महाग नाही केल्यानी. चायनीज गाडीवर नेऊया नाही हो. कोबी असं उचलून बघायचो. घट्ट असं झालो की तो भरी वाजता. क्या सब चीज 20 का आधा 20 का आधा. पाव दे दो. कल्लू मामा 1200 जमा. बराबर ना. कल्लू मामा 1200 जमा. वजन 26 किलो 500 था ना. यार अच्छा था. डाइविंग ना. दे दो रिटर्न पैसा बच्चे को लेके. 50 दिया 50. क्या भाई आप अपना हिसाब याद रखते हो हमारा हिसाब क्या. ऐसा नहीं करने का. फिर क्या होता है गलत फहमी.
चलिए चलो 1 किलो 10, 1 किलो 10, 1 किलो 10. हो टमाटर कसे घे होय थोडे मला 10 रुपये किलो, 10 पिकले रुपये तर किलो. सगळे पिकतले. अरे वाईज बोला ने त्याचाच आवाज बंद करूच होय ना. तसे ह्या वर्षी थोडे टमाट्याचे भाव उतरले. पावभाजी बनवा पावभाजी. 10 रुपये किलो. बोलते दिखाओ दिखाओ अभी दिखाओ. बीट बीट दे दो आधा. बीट घे तू बीट रक्त वाढू नाही हो वहिनी. प्रेग्नेन्सी मध्ये बीट खाऊ वया. डिलेव्हरी नंतर पण आणि प्रेग्नेन्सी असताना पण सगळ्यांनी खाऊ पाया. आता स्वस्त आहे ना तर सगळ्यांनी खाऊ पाया. बिटाने हिमोग्लोबिन पण वाढतात, रक्त पण वाढतात आणि बिटाचं हलवते रेसिपी असतात. 20 ला अर्धा, 1 किलो 30. हिसाब तुमसे ज्यादा मैं क्या देती. मुझे किसी का चाहिए नहीं समझे. तेंडली कशी रे? 20 रुपये अर्धा. 1 किलो 30 का? 1 किलो 30 का क्या. आज थोडा जॅकपॉट लागला हा. सगळा 1 किलो 30 हा. 10 रुपये वाचतात बहिणी. काय बोलणार. हा. चला खुश. अर्धी अर्धी कर रे. अर्धी कर. मग अंदाज मारून बघायचं. बुगली लागली तर लागली. मगाशी नाही लागली हा? मगाशी नाही. मगाशी तर आपला दुसराच लेक्चर दिला नाही हो आपलं बरं हसमुख. हा बीट घेतलं ना त्याच्याकडनं. लगेच घेऊन जाया. थंडीत संत्री सुद्धा स्वस्त गावतात. ती खाऊन घेऊ बाई. हा कितीला सांगेल त्यानं. 100 का 2 किलो. 100 का 2 किलो. अरे वाह. बट उसमें भी चुन के लेना पड़ता है. हाँ हर चीज़ सस्ती है तो अच्छी भी रहती है बट अपने ऊपर रहता है लेने वाले का. बघा या बाजूकच ठेव रे. नरम नरम आहे. तरी तू नाही ठेवतो बघा. थोड्या वेळाने तुम्ही पुढे गेलात ना टाकतो लगुतून. सस्ती नहीं है, महंगी है. 1.5 किलो है तो 100 रुपए का. अरे मैंने सस्ता कहाँ बोला. संतरा सस्ता आता है ऐसा बोला. बहुत ज्यादा मिलता है ना संतरा ठंडी में. आपने सोखा तो बोला है. अभी वीडियो पे मत पलटी मारो. थोड़ा बोलना है. बोलो संतरे के बारे में. कहाँ से लाते हो. कहाँ से आया? नागपुर से. नागपुर से. अबे नागपुर अभी बोला नासिक. नाशिक से नहीं नागपुर से आया. नागपुर से आया. नागपूर का सगळं. ये लो. चला शेवटचं आम्ही संत्र्यानं आमचं भाजी मार्केट संपवलं. सीताफळ आणि मटार गावले नाही आणि माझं तर मूड ऑफ झालं. 5 किलो त्यातलं पाव किलो दर्शनच गावला नाही. पाव किलो काय मटाराचं दर्शनच गावला. जाऊ दे मोठ्या मात्राला जिलात घेऊन हात भरले सर्वचे सामान आणि सामान घेऊन हात भरले. तर जाऊया आता घरी. आणि याचं काय किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. पाठीमध्ये कुत्रो झोपलेलो असं नाही तर त्याला उठवशाल का बाईट. आणि बघा कळींगडा पण जाता जाता दिसतं. ही बघा महाशिवरात्रीत येतात ते आता केली कळींगड आणि खोपई. असा तुम्ही व्हिडिओ लाईक करा. आता कळींगड घेऊ तर वजन जे काका होणार नाही. झाली पॅक. ऑलरेडी आम्ही घरातून 1 वजन घेऊन येलो. अशा प्रकारे व्हिडिओ कोणते अजून होते ते सांगा. आणि परत किचन आता भाजी मार्केट कसं वाटलं तर कमेंट मध्ये सांगा. आणि आता भावतावची कला. पहिलीने 30 रुपये सगळं 1 किलो 40 रुपये 10 रुपये वाचवले. आणि जराशी पाठ करायची होते येतात ते रोजचेच असतात. असंच राहा खात राहा आणि भाजी घेऊ पियत राहा. हनुमान बघून तू बघू दे काय. अरे होय हे बघा एक बाबूचा वजन आणि माझा धवरो बघा केवढा वजन. दाखवा पिशवी दाखवा. एक बिचारा काम के बोझ का मारा की सब्जी के बोझ का मारा.